सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आधी आपण आधीच्या भागात बघितलं की 4 वर्ण म्हणजे काय आहेत. त्या 4 वर्णातून सुधरत ब्राह्मणत्वापर्यंत आपण यायला पाहिजे असं आपण बघितलं मागच्या पाठामध्ये. आता या पुढच्या प्रश्नामध्ये यक्ष काय विचारतोय पहा. वर्णाश्रम स्पष्ट केलेला आहे युधिष्ठिराने की ते वर्ण हे जन्मभराचा एक एक वर्ण नसून आपण ज्या वृत्तीला शूद्र वृत्तीला आहोत का वैश्य वृत्तीला आहोत आणि तिथून चढत कशा पद्धतीने वरती जायचंय आणि 4थ्या वर्णात जाऊन मग आत्मप्राप्तीपर्यंतच्या रस्त्याला लागायचंय हे आधी स्पष्ट केल्यानंतर यक्ष विचारत आहे कहाच धर्मः सताम इव. कहाच धर्मः सताम इव म्हणजे काय की इव म्हणजे सारखे, सताम म्हणजे सत्य जाणणाऱ्या श्रेष्ठ लोकांसारखे. कोणते गुण आहेत आत्तापर्यंत काय सांगितलेलं आहे ते मागच्या श्लोकाला धरून आहे, मागच्या प्रश्नाला धरून आहे. त्यांनी मागच्या प्रश्नामध्ये वर्णाश्रम स्पष्ट करता ब्राह्मणत्व हा जो वर्ण आहे, ब्राह्मणत्व ह्याचा अर्थ काय माहिती आहे का की जो परमेश्वराला प्राप्त करण्याची इच्छा करतो या वृत्तीला म्हणतात ब्राह्मणत्व. मग ब्राह्मणत्वाचे असे कोणते श्रेष्ठ गुण आहेत की जे सताम म्हणजे श्रेष्ठ लोकांसारखे आहेत, ऋषी मुनींसारखे आहेत.
त्या ब्राह्मणत्वाचा सगळ्यात श्रेष्ठ गुण काय आहे? तपस्या. दोनच गोष्टी आपल्याला खटकतात बघा. ब्राह्मणत्व म्हटलं की एक ब्राह्मण जमात हे खटकतं. पण आता ते स्पष्ट केलं आहे मी. इथं दरवेळी हा शब्द आला की असं समजावून घ्यायचं आहे की ज्याला परमेश्वराजवळ जाण्याची इच्छा आहे किंवा स्वतःचं खरं स्वरूप ज्याला जाणायचं आहे त्याला म्हणतात, त्या वृत्तीला म्हणतात ब्राह्मणत्व. आणि तपस्या याच्याबद्दल आज आपण खऱ्या अर्थाने जाणून घेणार आहोत. कारण मध्ये सुद्धा तप या विषयावर येऊन गेलेलं आहे प्रश्नामध्ये. तर तप म्हणजे नक्की काय आहे? कारण या प्रश्नाचं उत्तरच तपस्या हा गुण जो आहे तोच श्रेष्ठ लोकांप्रमाणे आहे गुण तो. आणि तो प्रत्येकाने आणला पाहिजे आपल्यामध्ये. मग तपस्या म्हणजे काय? ध्यान वगैरे करायला बसायचं असं नाही आहे. सगळ्या प्रकारचं तप आहे जीवनात, सगळ्या प्रकारचं. म्हणजे एकदम खालच्या लेव्हलला पण जायचं नाही आहे की आम्ही काही गोष्टी मिळवतो. त्या कठीण असतात जीवनात मिळवणं. तरी आम्ही मिळवतो ह्याचा अर्थ आम्ही तप करतो. हो, जरूर तुम्ही तप करता, काही म्हणणं नाही आहे त्याच्याबद्दल. पण इथे जे तप अपेक्षित आहे, श्रेष्ठ तपस्या, ते वेगळं आहे. आणि ते कोणाच्या बाबतीत आहे? तर ब्राह्मणत्वाच्या बाबतीत. म्हणजे ज्याला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे त्याच्या बाबतीतलं हे तप आहे. पण आता तुम्हाला एकदम चिमट्यात पकडल्यासारखं झालं असेल की एकतर तप म्हणजे हे पण नाही की सांसारिक वस्तू मिळवण्यासाठी झटापटी केली, कष्ट केले आणि तपश्चर्या केली, हे पण तप नाही. आणि असं पण तप नाही की ध्यान धारणा करून सारखं बसलंय, असं पण तप नाही. म्हणजे मग नक्की काय आहे? नक्की कोणतं तप आहे? तप म्हणजे मग नक्की काय? तर तप म्हणजे आपण इथे समजून घेणार आहोत. तप म्हणजे स्वतःला तापवणे, तापवायचं, गरम करणं, गरम करून चमकवणं. सोनं चमकवतात ना गरम करून चमकवणं. म्हणजे काय माहिती का? साध्या साध्या गोष्टी आहेत. एखादी वस्तू मला आणावीशी वाटते, कोणीतरी दिली तर बरं आहे, हा शुद्ध वेडेपणा. मग मी त्याच्यासाठी प्रयत्न करीन, त्याच्यासाठी जे लागेल, कुठे जावं लागेल, कुठे हे करावं लागेल, कष्ट करावे लागतील, नंबर लावावा लागेल, ते सगळं मी करीन. हे जे आहे तर याच्यात अर्थ आहे. म्हणजे काय? स्वतःला तापवून चमकवणं. म्हणजे कुठल्याही वस्तू आपल्याला हव्या असतात. साधी उदाहरणं आधी घेऊ आणि मग नंतर या विषयाकडे जाऊ. तर त्या वस्तू मिळवण्यासाठी काही कष्ट असतात किंवा जीवनात आपल्याला काहीतरी हवे असतं. अमक्या ठिकाणी नोकरी हवी आहे वगैरे, त्याच्यासाठी कष्ट असतात. एखादी वरची जागा हवी असते, त्याच्यासाठी कष्ट असतात. ते गुण आणावे लागतात, ते ज्ञान मिळवावं लागतं. काय आहे माहिती का? कोणीही आयतं देण्यापेक्षा आपण ज्यावेळी स्वतः कष्ट करून मिळवतो तर ते चांगलं असतं म्हणून नाही, तर ते स्वतःला जीवनात तापवणं हेच तर मुळे जीवनाचं ध्येय आहे. तप ह्याचा अर्थच हा आहे की प्रत्येक ठिकाणी स्वतःला तापवणं आणि तापवून स्वतःला चमकवणं. ज्याप्रमाणे सोनं तापवतात आणि चमकवून देतात. स्वतःला तापवल्यामुळे काय होतं? म्हणजे तावून सलाखून निघाल्यामुळे काय होतं? तर आपण शुद्ध होतो.
स्वतःमध्ये शुद्धता आणणं, स्वतःमध्ये बदल करणं, रूपांतर करणं. रूपांतर करणं हे सगळे शरीराचे काय आहेत, हे सगळे तपाचे काय आहेत, सगळी लक्षणं आहेत. शरीराला तेज आणणं, मनाला शुद्धता आणणं, एवढंच नाही तर मनाला स्पष्टता आणणं. मनाला स्पष्टता म्हणजे काय? काही झालं तरी हे मना, तू हे लक्षात ठेव, ही सृष्टी म्हणजे निर्मिती आणि नाश आहे, त्याच्यात तू वाहत जाऊ नकोस. ही मनाला स्पष्टता आणणं. एक उदाहरण दिलं फक्त. मनाला नुसतं शुद्ध करणं नाही, तर मनाला स्पष्टता आणून देणं, बुद्धीला स्थिरता आणून देणं, हे सगळं तपामुळे शक्य होतं. त्यामुळे आम्हाला काय वाटतं नेहमी की फार अडचणी येतात जीवनात, मग आम्हाला सहजासहजी तर काही मिळत नाही वगैरे असं वाटतं. पण ते आमच्याच फायद्याचं असतं, कारण जीवनाचा हा सिद्धांत आहे की तप करून स्वतःला तापवणं आणि तापवून स्वतःला तापवून शुद्ध स्वच्छ स्पष्ट करून सोडणं. मनाला शिस्त लावणं, मनाला ज्ञान देणं, बुद्धीला स्थिरता आणणं, हे सगळं तपासमुळे शक्य आहे. काय होतं माहिती का? तपामुळे काय होतं? शरीर आणि मनाच्या सगळ्या वेड्या वाकड्या सवयी नष्ट होतात. तपामुळे शरीर आणि मनाच्या जन्मानुजन्मांच्या सवयी नष्ट होतात. त्याच्यामुळे काय होतं माहिती का? त्रास होतो, मानवाला त्रास होतो. त्रास झाल्यामुळे तो सांगतो कोणाला? तो सहनच करतो ना. मग ते सहन करून त्याची सहनशीलताची परमावधी लागते, सहनशीलतेचा कस लागतो. आणि काय आहे माहिती का? तप काय करतं? आपल्या आतमध्ये आपल्याला माहिती नाही आहेत एवढ्या अफाट शक्ती आहेत. म्हणजे उदाहरणच द्यायचं जर झालं तर आपण कधीच गात नाही, एखाद्या वेळेस अचानक गातो. मी प्रयत्न करीन म्हणत अचानक गातो आपण आणि अतिशय सुंदर गायन होतं. म्हणजे काय झालं माहिती का? आपल्यामध्ये जी सुप्त शक्ती आहे तिचा आपल्याला ठाव लागलेला नाही. तो ठाव कशामुळे लागतो? तर तपामुळे तो ठाव लागतो. त्यामुळे सगळ्या सुप्त शक्ती आपल्या मुक्त होतात. सर्वात मोठं तप कोणतं असेल? सगळ्यात मोठं तप कोणतं? ते म्हणजे अहंकार आपला मोडण्यासाठी संधी पाहणं.
आपल्याला माहिती नाही. हा जर अहंकार आपल्यातला मोडला तर मोठमोठाली आपली कामं होतात. त्यामुळे काय करतात माहिती का, मोठमोठे संत लोक स्वतःतला अहंकार जाण्यासाठी चार चौघांमध्ये असे वागतात की मला काहीच कळत नाही. आणि मग त्यांचा अहंकार जातो. काहीही मला समजत नाही असे वागतात. आणि कोणी त्यावर जर काही बोललं, हो हो यांना तर काहीच समजत नाही, तर त्यांना अजून आनंद होतो की असंच बोललं पाहिजे, म्हणजे माझा अहंकार नाहीसा होईल आणि ते काम, मोठं काम समोरची माणसं करतायत, त्यांना अजून आनंद होतो. त्यामुळे अहंकार सोडणं हे सगळ्यात मोठं तप आहे. तपच आहे म्हणजे ते. मी आणि माझ्या स्वतःवरती मी जेवढा प्रेम करतो तेवढ्या कोणावर नाही, आणि त्याच्यामुळे मला अहंकार येतो. तो अहंकार सोडणं हे एक सगळ्यात मोठं तप आहे, त्याग येतो. आणि कुठल्याही तपाचं अंतिम ध्येय हे काय असायला पाहिजे? कुठल्याही तपाचं अंतिम ध्येय हे काय असायला पाहिजे? हे शेवटी त्यागच असायला पाहिजे अहंकाराचा. त्यामुळे बेसिक तप काय आपलं? बेसिकली कशापासून सुरुवात करायची तप करायला? तर चांगलं आचरण, चांगलं आचरण पाहिजे. मन आणि इंद्रियांचा संयम पाहिजे. आचरण चांगलं पाहिजे, मन आणि इंद्रियांचा संयम पाहिजे. आणि ते बेसिक तप आपल्याला जमलं की त्याच्यापेक्षा उच्च तप कोणचं आहे? तर श्रवण मनन निधिध्यासन. यामुळे काय होणार आहे? तर अहंकाराचा नाश होतो. श्रवण मनन निधिध्यासन ह्याच्यामुळे सुद्धा अहंकाराचा नाश कसा होतो? तर श्रवण करताना केलेले शब्द आपण सखोलतेने विचार करतो. मनन करताना आपण श्रवणातल्या वाक्यांचा मनन करून विचार करतो. आणि निधिध्यासनात या मनाचे जे विचार असतील त्याचा विचार करतो. निधिध्यासन. त्यामुळे श्रवण मनन निधिध्यासन ह्याच्यात काय होतं की पूर्णपणे अहंकार नष्ट होतो आणि साक्षात्कारी वृत्ती वाढते. आपली साक्षात्कार व्हायला सुरुवात होते. मग त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.